पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सूत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। श्री गुरु शिष्याला सांगू लागलेले आहेत की आता शुद्ध असं वेदांताविषयी मी जे काही सांगतो आहे ते काळजीपूर्वक ऐक। हे ज्ञान ब्रह्मोपनिषदामध्ये सांगितलेलं आहे। तेथे त्वम असे ज्याला म्हणतात त्या जीवात्म्याला जाणीवेच्या 4 अवस्था सांगितलेल्या आहेत। आत्मा स्वयंप्रकाश आनंद स्वरूप आहे, त्याला कोणतीही उपाधी नाही आणि विशिष्ट अवस्थाही नाही। पण मायेच्या प्रभावाने आत्मा 4 अवस्थांना प्राप्त होतो। त्या अवस्था जागृती अवस्था, स्वप्न अवस्था, सुसुप्ती अवस्था आणि तुर्या अवस्था आहे। बेंबी, हृदय, कंठ आणि मूर्धा अशी आत्म्याची त्या अवस्थांमधील स्थाने आहेत। अंतकरणासह जेव्हा जीवात्मा बेंबीच्या ठिकाणी असतो तेव्हा त्याला जागृती अवस्था असते। जेव्हा बेंबीपासून डोळ्यापर्यंत जीवात्मा वावरत असतो तेव्हा त्याला जागृतावस्थेत विश्व अशी संज्ञा प्राप्त होते। जेव्हा कंठाशी जीवात्मा असतो तेव्हा तो स्वप्न नामक अवस्थेमध्ये असून तेजस असे त्याला नाव दिले जाते। जेव्हा हृदयाच्या ठिकाणी आत्मा स्थित असतो तेव्हा त्याची अवस्था सुसुप्ती असते व त्यालाच प्राज्ञ असं म्हटलेलं आहे। आणि समाधीच्या वेळी हा जीवात्मा मूर्धास्थानी राहतो तेव्हा त्याची तुर्या अवस्था असते। तेथे शुद्ध आत्मरूपकता असते। जागृत अवस्थेची देवता विराट आहे, स्वप्न अवस्थेची देवता हिरण्यगर्भ आहे आणि सुसुप्तीची देवता रुद्र आहे। मात्र तुर्या अवस्थेचा स्वामी हा परब्रह्म परमात्मा आहे। हा परमात्मा मायेच्या उपाधीमुळे जगत रूप भासमान होतो। शुद्ध परमात्म्याच्या ठिकाणी या जाती मुळीच अस्तित्वामध्ये नाहीत। तसेच तेथे ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, यती हे 4 आश्रम सुद्धा नाहीत। ज्यांचे चित्त शुद्ध झालेले आहे असा अधिकारी लोकांना गुरुमार्गाने तो स्वयंज्योती परमात्मा प्रत्ययाला येतो। कार्य कारण रूप नियम जेथे चालतो तेथे 4 प्रकारच्या प्राण्यांच्या खणी आहेत। त्या म्हणजे जरायुज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज। या सर्व प्राण्यात अजन्मा असा परमात्मा आकाशानुसार सूक्ष्मपणे व व्यापकपणे वास्तव्य करून आहे। स्थूल, सूक्ष्म व कारण या तिन्ही देहामध्ये तो सत्ताधारी साक्षीरूप असून सर्व भूतांना वश करतो, पण अलिप्तपणे त्यात राहतो। ओंकाराच्या 4 मात्रा आणि त्या 4 मात्रांच्या क्रमाने जागृती, स्वप्न, सुसुप्ती आणि तुर्या या 4 अवस्था निश्चित केल्या जातात। गुरु व शास्त्र यांच्या उपदेशाने उद्वेग आणि चिंता सोडून अतिशय दृढ उत्साहाने मनावरती विजय प्राप्त करावा। मनोजय साध्य करता येते, मात्र त्यासाठी आपल्या अंगात आळस असणे उपयोगाचे नाही। उद्यम, साहस, धैर्य, बल, बुद्धी, पराक्रम हे 6 गुण याच्यासाठी अतिशय आवश्यक आहेत। 6 विकार उद्भवून देऊ नयेत हा अभ्यास तर संसार हा मुळातच दुःखमय आहे। म्हणून विषयांची इच्छा टाकून देणे हे वैराग्य आहे हे जाणावे। चित्त अभ्यासाने आत्म्याच्या चिंतनास लावते। अध्यात्मशास्त्र हे मनोनिग्रहाचेच प्रतिपादन करते व त्याने मनाला बोध झाला पाहिजे। ऋषी, मुनी, योगी, महात्मा, संत
असे अनेक मनोजय करून मनावरती विजय प्राप्त करून मन शुद्ध करून शुद्ध पारमार्थिक झाले, पुरुषार्थी अभ्यास वैराग्ययुक्त झाले. याच्यासाठी गुरुशास्त्राचा उपदेश मनोनिग्रह करण्यासाठी अवश्य सिद्ध होतो. अनुद्वेग दृढोत्सावाचं एक कारण राहतं. मनोनिग्रहासाठी पूर्वी टिटी नावाच्या पक्ष्यांनी समुद्राने अंडी लपविली म्हणून सामर्थ्य नसताना सुद्धा दृढ प्रयत्न करून समुद्र सुद्धा आटवला. आणि तशा पद्धतीनं उद्योगविरहित दृढोत्साह प्रयत्न करून सतत प्रयत्न करून मनोनिग्रह करावा. याच्यासाठी आळसरहित असावं आणि गुरुशास्त्र मार्गानं मुक्तीला प्राप्त व्हावं. उद्यम, साहस, धैर्य, बल, बुद्धी, पराक्रम या 6 गुणांनी त्याच्यामध्ये वास्तव्य केल्यानंतर कार्य सहज प्राप्त होतं. मरणांत संकट जरी आले तरी उद्योगाधिक काही सोडत नाहीत. म्हणून मनोजय करावा. रजोगुण हा कामवासना निर्माण करण्याचं कार्य करतो. सत्वगुण हा विषय भोगाचा अनुभव नाना पद्धतीने देतो. तर तामस गुण हा झोपेचा रूपानं लय आहे. जागृत स्वप्नाचे विक्षेप आहेत. काम भोग हे अनर्थाचं कारण आहे. तर निद्रा झोप हे दोषांचं बीज रोपण आहे. ते तर सर्वानर्थकारक आहे. म्हणून मनाला आवरावं, मनाचा निग्रह करावा. मनाचा निग्रह करण्यासाठी 2 उपाय आहेत. एक अभ्यास आहे आणि दुसरा वैराग्य आहे. हा संपूर्ण द्वैत प्रपंच महत् कष्टद आहे. तो जीवाला नाना प्रकारानं कष्ट देतो. असं जाणून इच्छा कदापि न करता वैराग्य म्हणजे विषय इच्छारहित तेच निर्मळ वैराग्य जाणावं. हे संपूर्ण जगत ब्रह्मरूप आहे. ब्रह्माहून वास्तव रूप भिन्न नाही. जसं मातीचं भांड आहे, त्या मातीच्या भांड हे मातीपासून कधीच भिन्न नाही. त्या प्रकारे वारंवार चिंतन स्वमनामध्ये करावं आणि त्या चिंतनालाच ज्ञानी लोक अभ्यास म्हणतात. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्माचा अंश आहे, मी ब्रह्मरूप आहे, अहम ब्रह्मास्मी, ब्रह्माहमस्मी. अशा पद्धतीनं त्यालाच अभ्यास असं म्हणतात. असं वैराग्य आणि अभ्यासरूप हे 2 पाय मनोजय करण्यासाठी, मनाला आवरण्यासाठी, मनावरती विजय प्राप्त करण्यासाठी आहेत. अर्जुनाला श्रीकृष्ण भगवान बोध करताना म्हणतात, मन हे अतिशय चंचल आहे. तथापि अभ्यास आणि वैराग्य या दोघांच्या योगे करून मनावरती विजय प्राप्त करता येतो, मनावरती जय प्राप्त करता येतो. मनाचा निरोध रूप जो मुख्य योग आहे, त्या योगामध्ये चित्ताचा लय, विक्षेप आणि कषाय हे 3 अवश्य विरोधी आहेत. चित्त निरोध रूप हे योगामध्ये शक्य आहे. त्या 3 अवस्थांचा नाश अभ्यास आणि वैराग्य या दोन्हींनीच करता येतो. चित्त हे निद्रारूप लयामध्ये विशेष आहे. तेव्हा मुमुक्षुने त्या चित्ताला आत्मचिंतन स्वरूप अशा अभ्यासाशी जोडावं आणि कामभोगी तत्परता हा जो विक्षेप आहे तो चित्ताला प्राप्त होऊ देऊ नये. जेव्हा त्या विषय भोगामध्ये नानाविध दोषांचे चिंतन रूप असं शुद्ध वैराग्य त्या विषय भोगापासून चित्त निरोध करतं, म्हणजेच चित्ताची निवृत्ती करतं. हे लय विक्षेपाचं रूप वर्णन केलं. आता कषाय हे विघ्न बहुल आहे, ते अभ्यासानं समोर गेलं पाहिजे. रागाधिकांच्या संस्कारा करून चित्तामध्ये आत्मा अनात्माकार वृत्ती रहित
जी स्तब्ध अवस्था माणसामध्ये असते यालाच कषाय म्हणतात. त्या कषाय दोषयुक्त चित्ताला पाहून मोक्षाधिकारी पुरुषांनी वैराग्य अभ्यास या उपाया करून कषाय दोष निवृत्ती करावी. या उपायाने मुमुक्षूचे मोक्षाचे इच्छा धरणाराचे चित्त जेव्हा ब्रह्माकाराला प्राप्त होते तेव्हा ते ब्रह्माकार झालेले चित्त चलायमान करू नये, चंचल करू नये. ते ब्रह्माकार बनलेले चित्त जेव्हा बाह्य पदार्थावरती जातं तेव्हा मुमुक्षूनं त्वरित प्रयत्न करून ते पुन्हा ब्रह्माकार करावे. लय विक्षेप कषाय दोषरहित जेव्हा चंचलपणा हे चित्त सोडून देतं त्याच वेळेला दृश्य पदार्थ संबंध रहित असं ते ब्रह्मरूप जाणावं. सर्व विक्षेप रहित झालेले चित्त ब्रह्मांड रूपे अखंड मिळालं ते शुद्ध ब्रह्म नित्ययुक्त प्राप्त होतं. सर्वानर्थ विहीन होतं. जोपर्यंत साक्षी आत्म्याच्या ठिकाणी मनाचा बाद रूपलय होत नाही तोपर्यंत मन निरोध हा होत नाही. म्हणून साक्षी परमात्मा हा आत्म्याच्या ठिकाणी लीन करावा. त्या निरोधी मनाला ब्रह्मप्राप्ती होते आणि हाच मनाचा बाद निश्चित असतो. वेदांत वाक्य विचार हे सांख्य हेच सांगतात. मनाचा निरोध करणं, मनाला आपल्या अधीन करणं हेच योगाचं फल आहे. या मनाच्या निरोधापेक्षा अधिक सांख्य योगाचा अनेक फल नाही. म्हणून मनोनिग्रह करावा. अध्यात्मशास्त्र त्या अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करावा. वेदांत मनोनिग्रह शास्त्र याला सोडून अन्य न्याय मीमांसादिक शास्त्राध्ययन अनेक जण करतात आणि करून घेतात. त्याच्यामुळं शांती मात्र प्राप्त होत नाही. ज्या पुरुषाचे मन विषय वासना त्यागून शांत झाले नाही त्याने दान यज्ञ तप पावित्र्यता शौच तीर्थादिक नाना सर्व कर्म केली तरी ती निष्फळ होतात. कुंजर शौचवत म्हणजे गजाचे स्नान. हत्ती हा सरोवरामध्ये जातो आणि स्वच्छ आंघोळ करतो पण पाण्याच्या बाहेर आल्याबरोबर जी माती आहे ती आपल्या सोंडेमध्ये घेऊन ओल्या असलेल्या अंगावरती फेकतो. त्याच्यामुळं तशी अवस्था ज्यान मनाचा निग्रह केलेला नाही, मनावरती विजय प्राप्त केलेला नाही, मन पवित्र केलेलं नाही, यह परलोके मिळणारे शुभफल हे मन निरोधानच प्राप्त होतं. म्हणून मनोनिग्रह हा मोक्षासाठी अतिशय निर्मळ आहे. तो अवश्य चिरकाळ करावा. पुढच्या अध्यायाच्या ठिकाणी रसाळसं व्याख्यान श्रोत्यांनी ऐकावं. श्री गुरु लीलामृत जगत पावन करणारं, भक्तांना पावन करणारं स्वस्ती श्री गुरु लीलामृत वेदशास्त्र पुराणमथित ब्रह्मनिष्ठ वामन विवरचित चतुर्विंशतितमोऽध्याय रसिकहा इति श्री गुरु लीलामृते गुरु शिष्य संवादे चतुर्विंशतितमोऽध्याय समाप्त. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.